विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे, वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संदाकिया, दुसरे चरण संदाकिया, दुसरे चरण संदाकिया, संत कृपा दाणे कधे ताविता, संत कृपा दाणे कधे ताविता, संत कृपा दाणे कधे ताविता, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर, संपाट ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे, सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अत्यंत गोड प्रसिद्ध असा अभंग असून, या अभंगातून तुकाराम महाराज आपल्या वडिलोपार्जित संपत्ती करता आज साक्षात पांडुरंगाशी भांडतायत. विठाला परम पावन परमात्म्याच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन यांच्या गोड आणि सुंदर अशा उपस्थितीमध्ये सर्व महाजन परिवारावर प्रेम करणारे आप्त इष्ट सगळे सोयरे आपण या ठिकाणी जमलेला आहात, आणि त्या जमण्याचं निमित्त तथा या उत्सवाचं निमित्त तुम्हा आम्हा सर्वांचे अत्यंत जिव्हाळ्याचे स्नेही, पण ज्यांना आता गेल्या वर्षीपासून वैकुंठवासी म्हणावं लागतं असे आधार महादेव महाजन, आदरणीय श्री आमचे कमिशनर साहेब आदरणीय भानुदासजी आधारजी महाजन यांचे ते पितृचरण होते, आणि यांच्या वडिलाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आदरणीय महाजन साहेबांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, आणि त्यात ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आदरणीय महाजन साहेब असतील तथा त्यांच्या ऑफिस मधील त्यांचे सहकारी तथा आमचे परमार्थी स्नेही आदरणीय गणेशजी गाडवे पाटील तथा सर्व त्यांचे सहकारी मंडळी यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना आदरणीय पांडुरंगजी महाराज लांबकाणीकर तथा याच गावचे सुपुत्र असणारे आमचे गुरुबंधू केशव महाराज, अनिल महाराज धारणगावकर, पांडुरंग महाराज ठाकरे, विश्वनाथ महाराज पाटील, विवेक महाराज साळवे, चेतन महाराज, बापू महाराज, प्रकाश महाराज, सर्व विनेकरी मंडळी तथा साई साऊंड सिस्टीम या सर्वांच्या सहकार्याने सेवा पूर्णत्वाकडे जाणार आहे. यांच्या बरोबरच आज माझ्या सोबत आलेले नाशिकहून आमचे शिवराम महाराज यांची सन्माननीय उपस्थिती आहे, आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीने उपस्थितीने आपल्याला या प्रसंगाच्या संबंधाने काहीसे चिंतन करायचं आहे. आज एका पितृभक्ताच्या वडिलाचं हे श्राद्ध आहे. श्राद्ध तसं उद्या आहे, पण श्राद्धाच्या निमित्ताने काही प्रबोधनही व्हावं, काही चिंतनही व्हावं या उद्देशातून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे.
ऐका, खरं तर हा वर्षश्राद्धाचा जो कार्यक्रम आहे हा मरणोत्तर केला जाणारा एक अत्यंत महत्वाचा विधी आहे. विधीच्या संबंधाने त्याचं काय महत्व आहे ते महत्व मी पुढे सांगेनच, पण तत्पूर्वी थोडासा विचार सांगून जातो. जीवन या शब्दाची जर व्याख्या करायची ठरली तर जीवन या शब्दाची व्याख्या काय करा? प्रत्येक साहित्यिक आपल्या पद्धतीने जीवनाची व्याख्या करत असतो. सामान्य माणसाने तर एवढी सामान्य व्याख्या केली, हो जीवन जीवन म्हणजे काय, मरणाची वाट बघत घालवायचा जो काळ आहे त्याला जीवन, एवढी सामान्य व्याख्या आहे. पण एवढी सामान्य व्याख्या जीवनाची होऊ शकत नाही. जीवन म्हणजे काय असतं? जीवन एक प्रवास असतो. तो प्रवास कसा असतो? 3 घटनेचा असतो. तो प्रवास काय असतो? तो जन्म नावाच्या स्टेशन पासून निघतो, तो मृत्यू नावाच्या स्टेशन पर्यंत जाणारा असतो. जीवन नावाचा प्रवास कसा असतो? जशी ट्रेन 2 पटरीवर चालते तसं जीवन सुद्धा 2 प्रकारच्या कर्तव्याच्या पटरीवर चालत असतं. प्रत्येक व्यक्तीचं 2 प्रकारच्या कर्तव्याच्या पटरीवर जन्मापासून मरणापर्यंत जो प्रवास चालू आहे त्याचं नाव जीवन आहे. 2 कर्तव्य आहेत माणसाची. एक आहे तुमचं वैयक्तिक कर्तव्य, एक आहे तुमचं सामाजिक कर्तव्य. याला मी आत्ताच्या भाषेमध्ये मांडलंय, याला आमच्या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे एक वेष्टी कर्तव्य आहे आणि एक समष्टी कर्तव्य आहे. मला आज वेष्टी कर्तव्याच्या बाबतीत थोडं बोलायचंय, पण समारोपात मला समष्टी कर्तव्याच्या संबंधानं बोलायचं. समष्टी कर्तव्य काय? याचे सुद्धा 2 प्रकार करता येतात. माणसाचं एक सामाजिक जीवन असतं, एक कौटुंबिक जीवन असतं. हे झालं समष्टी म्हणजे अन्य, आणि वैयक्तिक जीवन म्हणजे त्याचं वेष्टी कर्तव्य असतं. 3 प्रकारचं जीवन असतं. जीवाला समाजाकरता जगावं लागत असतं, कुटुंबाकरता जगावं लागत असतं आणि स्वतः करता जगावं लागत असतं. पण याचा क्रम भिन्न भिन्न आहे. प्रत्येक जण क्रम भिन्न भिन्न लावतो. साधून वेगळा क्रम लावला. साधू स्वतः करता जगतात, कुटुंबाकरता जगतात आणि जगाकरता जगतात. सध्या अशी काही माणसं दिसून येतात ती फक्त कुटुंबाकरता जगतात, स्वतः करता सुद्धा जगत नाही. मी एक सूत्र तुमच्या समोर मांडून जातो, त्या सूत्राचा अभ्यास आज झोपताना जरूर करा. आज संध्याकाळी झोपताना जी पुरुष मंडळी कमावतात मी त्यांना बोलतो, संध्याकाळी झोपत असताना सहज एक विचार करून झोपा, आज मी दिवसभर पैसा कमवला किती, त्यातला माझ्या उपयोगाचा किती आहे. हा जेव्हा हिशोब लावाल ना तर हिशोब एवढा नगण्य येईल. सध्याची माणसं स्वतः करता 10% सुद्धा जगत नाहीत. खरं तर स्वतः करताही जगता आलं पाहिजे, कुटुंबाकरता जगता आलं पाहिजे, समाजाकरता जगता आलं पाहिजे. पण हे सगळ्याच्या वाट्याला येत नाही. हे सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. अशी थोडी माणसं असतात त्यांना समाजाकरता आणि कुटुंबाकरता आणि स्वतः करता जगता येतं. मला वाटतं आधारजी महाजन बाप पितृचरण हे राजकीय क्षेत्राच्या दृष्टीने समाजाकरताही जगले. या गावात त्यांनी सरपंच पदही भूषवलं, जिल्हा परिषदेचे सदस्यही राहिले. म्हणजे या अंगाने त्यांना समाजाकरता जगता आलं आणि त्यांना कुटुंबाकरताही फार गोड जगता आलं. 5 मुली अनेक मुलगा असा 6 अपत्यांचा तो बाप होता. मला वाटतं बाप शब्द म्हणण्यापेक्षा मला श्लेष करायचा आहे. या सर्व महाजन परिवाराचा तो आधार होता. योगायोग नाव पण आधार आहे. या 5 मुलीचा आणि 1 मुलाचा आधार होता. पण ऐका, शब्द लय गोडे आधार. बापाची भूमिकाच आधार शब्दाची असते. गाडगं जेव्हा घडत असतं ना तेव्हा एकाएकी घडत नसतं. गाडगं आघाताने आणि आधाराने घडत असतं. पहा तुम्ही, जेव्हा कुंभाराचा गाडगं घडवताना तुम्ही निरीक्षण करा. कुंभार जेव्हा तो चिखल आणतो, माती आणतो, ती चाळतो, भिजवतो, तुडवतो, ती बडवतो, आणि जेव्हा त्याला मडकं घडवायचं असतं ना त्याला एकाएकी घडवता येत नाही. त्याला आधी हाणावं लागतं, आघातही असतो आणि त्याला आतून आधारही द्यावा लागतो. आतून आधार असतो आणि बाहेरून आघात असतो. याचा अर्थ आहे बाहेरचा आघात समाज असतो, आतला आधार बाप असतो. समाज जेव्हा आघात करतो तेव्हा आधार बापाचाच असतो. तुम्हाला आठवत असेल तुमचं लहानपण, जेव्हा तुम्ही शाळेमध्ये जात होता, शाळेमध्ये जेव्हा तुम्हाला कोणी जर मारलं, कोणी एखाद्या मित्रानं खोडी काढली, तेव्हा तुम्ही पळत कोणाकडे येत होता? बापाकडे येत होता, कारण आधार तोच होता. मला वाटतं या 5 मुले दैव यांचं त्या चांगल्या घरामध्ये आहेत, त्यांना पती चांगले आहेत. पण एक सांगतो, बापाचं घर सोडल्यानंतर अडचणी या असतातच, थोड्याफार का होईना.
मी माहेर आणि सासर मधले एक अंतर तुकोबराच्या प्रमाणाने सांगत असतो. जिथे फिरण्याचं स्वातंत्र्य त्याला माहेर म्हणतात, जिथे मनाला येईल ते करण्याचं स्वातंत्र्य त्याला माहेर म्हणतात, आणि जिथं काही चुकलं तरी भीती वाटत नाही त्याला माहेर म्हणतात. जिथे काहीच करण्याचं स्वातंत्र्य नाही, कोणत्याच गोष्ट बारीक जरी चूक घडली तिथे भीती निर्माण होते, या अडचणी सासरमध्ये असतात. कदाचित त्या मुलींना कौटुंबिक किंवा काही कोण्या अंगाने जेव्हा अडचणी असतील तेव्हा कोणाला फोन करत असतील? बापालाच. बाप आधार असतो, आधार असतो. म्हणून आधार आणि आघात समाज एकाएकी बनत नसतो महाराज, आघात आणि आधार असावा लागतो. म्हणून आदरणीय पितृचरण आधारजी महाजन हे या कुटुंबाचे आधारही बनले. मी बोललो की त्यांना समाजाकरता जगता आलं, राजकीय क्षेत्रातून कार्य केलं, त्यांना कुटुंबाकरताही जगता आलं. 5 मुली आणि 1 मुलगा, हॉटेल सारखा व्यवसाय करून त्यांनी या सर्वांचं शिक्षण केलं. आणि मला वाटतं 30-40 वर्षापूर्वीच त्यांनी शिक्षणाचं महत्त्व जाणून आपल्या मुलामुलींना शिक्षणाची नजर दिली. मला अजून एक विशेष वाटलं, जेव्हा मी आल्यानंतर महाजन साहेबांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी घटना सांगितली की माझं शिक्षण सर्व बाहेर झालं. खरं तर 5 मुलीवर झालेला मुलगा खूप लाडका असतो आणि साधारण नियम आहे, लाडातली पुरं वाया जातात. हा साधारण काय असतो नियम आहे. नवसाची मुलं थोडी वाया जातात. पण ऐकलं का, मुलगा 5 मुलीवर झाला जरी असला तर लाल येत आणि ताड येत, बापाच्या दोन्ही भूमिका त्यांनी बजावल्या. जोपर्यंत मुलगा 5 वर्षाचा लेकरू होतो ना, लेकरू असतो, मुलगा 5 वर्षाचा असतो, तोपर्यंत शास्त्र सांगतं त्याची लाड पुरवले पाहिजे. तो जेव्हा 14 वर्षाचा होतो ना, तोपर्यंत त्याला समजावून सांगितलं पाहिजे. आणि 14 वर्षाच्या पुढे जर ऐकत नसेल तर वेळ प्रसंगी त्याला बडवलंही पाहिजे, त्याला रागवलंही पाहिजे, त्याला मारही दिला पाहिजे. त्याला ताडयत शास्त्रानं म्हटलेलं आहे. चला, सध्याच्या काळामध्ये हा फार संवेदनशील विषय आहे. मुलांना मारलं पाहिजे हे शब्द कदाचित एखाद्या बाल कल्याण विकास क्षेत्रातल्या कोणाला कळाला तर मी अडचणीत येईल. पण पाहिजे, कारण जीवन, तुम्हाला एक सांगतो, माणसाला एकाकी वळण लागतच नसतं. हो, बऱ्याच देवांना ते आपल्याकडे म्हणतात ना, लातो की भूत बातों से कभी नहीं मानते. जब बात से काम बनता है तो बात चला लेनी चाहिए, लेकिन जब बात से काम नहीं चलता तब लात जरुरी होती है. लात सुद्धा पाहिजे असते. म्हणून त्यांनी मुलांना लाडामध्ये न नासवता शिक्षणाचं महत्व पटवून दिलं. आणि एक हॉटेल चालवणाऱ्याचा पोरगा कमिशनर ऑफिसर बनला जीएसटी मध्ये. किती मोठं कार्य त्या बापाने केलं. किती गोड कुटुंबाकरता जगता आलं, समाजाकरता जगता आलं, कुटुंबाकरता जगता आलं. मला वाटतं ह्या दोघांकरता जगता जगता ते स्वतः करता जगायचं विसरूनच गेले. आणि खरंच या परिवाराला जेव्हा त्यांच्याकरता, त्यांच्याबद्दल जगण्याची आणि जगवण्याची अपेक्षा होती तेव्हा काळाने घाला घातला आणि यांचं उपपितृ छत्र हरवलं. या संबंधाने मी समारोपातही बोलेन. सुरुवातीला एवढं बोलत होतो की कर्तव्याचा विचार, एक वेष्टी आणि एक समष्टी कर्तव्य. मला समष्टी आधी कुटुंबाचं कर्तव्य सांगायचं. कुटुंबाचं कर्तव्य ऐका, 3 प्रकारच्या पूजा संत वाङ्मयामध्ये येतात साहेब, 3 प्रकारच्या. एक पहिली पूजा सांगतो, तो नाही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. नाही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. कोण्याचा जीवाचा मत्सर न करणं ही देवाची पूजाच आहे. आपल्याकडून कोण्याच व्यक्तीला त्रास होईल असं वागलं नाही पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सत्कर्म खूप सोपं आहे, दुष्कर्म वाईट आहे. माणसाची प्रवृत्ती होत नाही सत्कर्मात हे त्याचं दुर्दैव आहे. पण दुष्कर्म वाईट आहे, सत्कर्म खूप चांगलं आहे. सत्कर्म किती सोपं आहे. कल्पना करा, तुम्ही या कीर्तनाच्या मंडपात आलाय, जाता जाता तुम्हाला एखादा कागद दिसला, ते उचलणं सुद्धा काय आहे? सत्कर्म आहे. रस्त्यामध्ये खडे असतील, कोणाला जर टोचत असतील ते बाजूला करणे काय आहे? सत्कर्म आहे. रस्त्यामध्ये काटा पडला असेल, तो काटा कोणाला टोचू नये म्हणून उचलणं हे सुद्धा काय आहे? सत्कर्म आहे.
कीर्तन झाल्यानंतर अरे टाळ अस्ताव्यस्त पडले, ते उचलले पाहिजे. हे सुद्धा काय आहे? सत्कर्म आहे. शतरंजा ठरलेले आहेत, त्या अस्ताव्यस्त पडल्यात, ते आवरणं सुद्धा काय आहे? तेही उचलणं काय आहे? सत्कर्म आहे. कीर्तनात कोणाची चांगली चप्पल दिसली, पुढं ऐका, पुढं ऐका, ती न उचलणं हे सुद्धा सत्कर्म. सत्कर्म फार सोपं आहे. माणसानं ठरवलं पाहिजे, ठरवलं पाहिजे. समाजाशी तुम्हाला एक माता मौली आहेत म्हणून एक उदाहरण देऊन जातो. सरळ बोलणं सोपं आहे, उलट वाईट बोलणं अवघड आहे. सरळ बोलणं सोपं. एक म्हातारी बाई म्हणजे सासू म्हणून आपण, हा हे दृष्टांत थोडा कालबाई आहे पण मांडून जातो. एक सासूबाई अशी जेवायला बसली. एक सासूबाई जेवायला बसली आणि भाजीमध्ये मीठ कमी पडलं. भाजीमध्ये मीठ कमी पडलं तर सरळ म्हणायचं, सुनबाई अगं भाजी थोडं मीठ कमी पडलं, दे बरं. किती सरळ आहे. पण नाही. बाजूला मुलगा बसला होता नातू, ती त्याला विचारली, बाळू काय करतो? आजी मी अभ्यास करतो. काय होतं रे अभ्यास केल्याने? आई डिग्री मिळते. आजी डिग्री मिळते. डिग्री मिळाल्यावर काय होतं रे? आजी चांगली नोकरी मिळते. नोकरी केल्यानं काय होतं रे? आई पैसा मिळतो. आजी असं पैसा मिळतो. बरं बरं, हे कर बाळा, लक्ष देऊन अभ्यास कर, डिग्री पर्यंत शिक्षण पूर्ण कर, चांगली नोकरी कर, पैसा कमव, आणि पैसा आला की सगळ्यात आधी तुझ्या आईला मिठाचा पुडा आणून दे. आपल्याला भीक लागली, घरात मिठत नाही आपल्या. बोलणं लक्षात आलं माझं? मला सांगा, सरळ बोलणं सोपं आहे का वाकडं बोलणं सोपं आहे? सरळ बोलणं सोपं आहे. सत्कर्म खूप सोपं आहे. सत्कर्म एवढं सोपं आहे, आम्ही ते करत नाही, तो भाग निराळा आहे. पण सत्कर्म फार सोपं आहे. समाजामध्ये आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये असं न वागणं ही फार मोठी देवाची पूजा आहे. मला वाटतं इथं प्रशासकीय अधिकारी पण आहेत. एका कागदा करता 10 वेळा चक्कर लावणं हे पाप आहे. एखाद्या कस्टमरला एका कागदा करता 10 वेळा चक्रा मारायला लावणं हे काय आहे? पाप आहे. आणि ते सहजासहजी होत असेल तर एका चक्रीत करणं हे सुद्धा पुण्य आहे. सत्कर्म एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. ते करता आलं पाहिजे, ती नजर शोधता आली पाहिजे. ऐका, एखाद्याच्या वर्माला धरून बोलणं हे पाप आहे. तुम्हाला साधू संतांचं आचरण सांगतो. हे कोणाही जीवाचा न घडो मत्सर आहे ना, त्या संबंधानं बोलतोय, सामाजिक कर्तव्याच्या संबंधानं. दादू पिंजारी नावाचे फार मोठे संत राजस्थानात होऊन गेले. कारण ही भूमीच सत्पुरुषांची, महापुरुषांची भूमी आहे. दादू पिंजारी ते एका दुकानात गेले. तिथे एक स्त्री होती दुकानावर, आणि दादू पिंजारी दुकानावर आले. आणि आल्यानंतर त्या स्त्रीचा वात सरकला, आपण वायूचा विसर्ग झाला. समजून घ्या, आपण वायूचा विसर्ग झाला. खरंच काही काही शरीराच्या क्रिया या नैसर्गिक आहेत, पण काही काही असामाजिक आहेत. थुंकणं नैसर्गिक आहे, पण कुठेही थुंकणं हे असामाजिक आहे. मल विसर्जन, मूत्र विसर्जन हे नैसर्गिक आहे, पण कुठेही उघड्यावर करणं हे असामाजिक आहे. तसं आपण वायूचा विसर्ग हे नैसर्गिक आहे, पण ते थोडं असामाजिक आहे, थोडं लज्जेचा विषय. आणि त्यात महिलेच्या संबंधानं महिला अधिकच संकोची असतात, त्या मर्यादाशील असतात. त्या दुकानमधल्या बाईचा आपण वायूचा विसर्ग झाला, ती खजील झाली, ती लाजली. पण प्रसंग होता पुढे, गिऱ्हाईक आलं होतं, दादू पिंजारी आलेले होते दुकानावर. त्या बाईनं त्या दादू पिंजाऱ्यांना विचारलं, बाबा काय पाहिजे तुम्हाला? आता इथं लक्ष द्या. दादू पिंजाऱ्यांनी कानाला हात लावला. बाई मोठ्याने बोला, मला ऐकायला येत नाही. लक्षात येते? बाई मोठ्याने बोला, मला ऐकायला येत नाही. खरं तर त्यांना ऐकायला येत होतं, पण कदाचित मी जर सरळ बोललो तर ती बाई जास्त खजेल होईल. आणि त्या बाईला वाटलं काय नाही, आपल्याकडून जरी काही शारीरिक घटना घडली यांना ऐकू गेलेलं नाही, ती समाधानी झाली. हे सुद्धा पुण्य, हे सुद्धा देवाची काय आहे? पूजा आहे, पूजा. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझ्या
तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हाला वंश परंपरा दास मी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हाला पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संदाहिया दुसरे चरण संदाहिया दुसरे चरण संदाहिया संत कृपा दाने कदे ताविता कृपा दाने कदे ताविता कृपा दाने कदे ताविता कदे ताविता सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाट ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हाला सेवे करताना वडील अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अत्यंत गोड प्रसिद्ध असा अभंग असून या अभंगातून तुकाराम महाराज आपल्या वडलोपार्जित संपत्ती करता आज साक्षात पांडुरंगाशी भांडतायत विठाला परम पावन परमात्म्याच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन यांच्या गोड आणि सुंदर अशा उपस्थितीमध्ये सर्व महाजन परिवारावर प्रेम करणारे आप्त इष्ट सगळे सोयरे आपण या ठिकाणी जमलेला आहात आणि त्या जमण्याचं निमित्त तथा या उत्सवाचं निमित्त तुम्हा आम्हा सर्वांचे अत्यंत जिव्हाळ्याचे स्नेही पण ज्यांना आता गेल्या वर्षीपासून वैकुंठवासी म्हणावं लागतं असे आधार महादेव महाजन आदरणीय श्री आमचे कमिशनर साहेब आदरणीय भानुदासजी आधारजी महाजन यांचे ते पितृचरण होते आणि यांच्या वडिलाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आदरणीय महाजन साहेबांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यात ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आदरणीय महाजन साहेब असतील तथा त्यांच्या ऑफिस मधील त्यांचे सहकारी तथा आमचे परमार्थी स्नेही आदरणीय गणेशजी गाडवे पाटील तथा सर्व त्यांचे सहकारी मंडळी यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे तरी ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करणार आहे ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना आदरणीय पांडुरंगजी महाराज लांबकाणीकर तथा याच गावचे सुपुत्र असणारे आमचे गुरुबंधू केशव महाराज अनिल महाराज धारणगावकर पांडुरंग महाराज ठाकरे विश्वनाथ महाराज पाटील विवेक महाराज साळवे चेतन महाराज बापू महाराज प्रकाश महाराज सर्व विनेकरी मंडळी तथा साई साऊंड सिस्टीम या सर्वांच्या सहकार्याने सेवा पूर्णत्वाकडे जाणार आहे यांच्या बरोबरच आज माझ्या सोबत आलेले नाशिकहून आमचे शिवराम महाराज यांची सन्माननीय उपस्थिती आहे आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीने उपस्थितीने आपल्याला या प्रसंगाच्या संबंधाने काहीसे चिंतन करायचं आहे आज एका पितृभक्ताच्या वडिलाचं हे श्राद्ध आहे श्राद्ध तसं उद्या आहे पण श्राद्धाच्या निमित्ताने काही प्रबोधनही व्हावं काही चिंतनही व्हावं या उद्देशातून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे ऐका खरं तर हा वर्ष श्राद्धचा जो कार्यक्रम आहे हा मरणोत्तर केला जाणारा एक अत्यंत महत्वाचा विधी आहे विधीच्या संबंधाने त्याचं काय महत्व आहे ते महत्व मी पुढे सांगेनच पण तत्पूर्वी थोडासा विचार सांगून जातो जीवन या शब्दाची जर व्याख्या करायची ठरली तर जीवन या शब्दाची व्याख्या काय करा प्रत्येक साहित्यिक आपल्या पद्धतीने जीवनाची व्याख्या करत असतो सामान्य माणसाने तर एवढी सामान्य व्याख्या केली हो जीवन जीवन म्हणजे काय मरणाची वाट बघत घालवायचा जो काळ आहे त्याला जीवन एवढी सामान्य व्याख्या
पण एवढी सामान्य व्याख्या जीवनाची होऊ शकत नाही. जीवन म्हणजे काय असतं? जीवन एक प्रवास असतो. तो प्रवास कसा असतो? 3 घटनेचा असतो. तो प्रवास काय असतो? तो जन्म नावाच्या स्टेशन पासून निघतो, तो मृत्यू नावाच्या स्टेशन पर्यंत जाणारा असतो. जीवन नावाचा प्रवास कसा असतो? जशी ट्रेन 2 पटरीवर चालते, तसं जीवन सुद्धा 2 प्रकारच्या कर्तव्याच्या पटरीवर चालत असतं. प्रत्येक व्यक्तीचं 2 प्रकारच्या कर्तव्याच्या पटरीवर जन्मापासून मरणापर्यंत जो प्रवास चालू आहे त्याचं नाव जीवन आहे. 2 कर्तव्य आहेत माणसाची. एक आहे तुमचं वैयक्तिक कर्तव्य, एक आहे तुमचं सामाजिक कर्तव्य. याला मी आत्ताच्या भाषेमध्ये मांडलंय. याला आमच्या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, एक व्यष्टी कर्तव्य आहे आणि एक समष्टी कर्तव्य आहे. मला आज व्यष्टी कर्तव्याच्या बाबतीत थोडं बोलायचंय, पण समारोपात मला समष्टी कर्तव्याच्या संबंधानं बोलायचं. समष्टी कर्तव्य काय? याचे सुद्धा 2 प्रकार करता येतात. माणसाचं एक सामाजिक जीवन असतं, एक कौटुंबिक जीवन असतं. हे झालं समष्टी म्हणजे अन्य, आणि वैयक्तिक जीवन म्हणजे त्याचं व्यष्टी कर्तव्य असतं. 3 प्रकारचं जीवन असतं. जीवाला समाजाकरता जगावं लागत असतं, कुटुंबाकरता जगावं लागत असतं आणि स्वतः करता जगावं लागत असतं. पण याचा क्रम भिन्न भिन्न आहे. प्रत्येक जण क्रम भिन्न भिन्न लावतो. साधून वेगळा क्रम लावला. साधू स्वतः करता जगतात, कुटुंबाकरता जगतात आणि जगाकरता जगतात. सध्या अशी काही माणसं दिसून येतात ती फक्त कुटुंबाकरता जगतात, स्वतः करता सुद्धा जगत नाही. मी एक सूत्र तुमच्या समोर मांडून जातो. त्या सूत्राचा अभ्यास आज झोपताना जरूर करा. आज संध्याकाळी झोपताना जी पुरुष मंडळी कमावतात मी त्यांना बोलतो, संध्याकाळी झोपत असताना सहज एक विचार करून झोपा, आज मी दिवसभर पैसा कमवला किती, त्यातला माझ्या उपयोगाचा किती आहे. हा जेव्हा हिशोब लावाल ना तर हिशोब एवढा नगण्य येईल. सध्याची माणसं स्वतः करता 10% सुद्धा जगत नाहीत. खरं तर स्वतः करताही जगता आलं पाहिजे, कुटुंबाकरता जगता आलं पाहिजे, समाजाकरता जगता आलं पाहिजे. पण हे सगळ्याच्या वाट्याला येत नाही. हे सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. अशी थोडी माणसं असतात त्यांना समाजाकरता आणि कुटुंबाकरता आणि स्वतः करता जगता येतं. मला वाटतं आधारजी महाजन पितृचरण हे राजकीय क्षेत्राच्या दृष्टीने समाजाकरताही जगले. या गावात त्यांनी सरपंच पदही भूषवलं, जिल्हा परिषदेचे सदस्यही राहिले. म्हणजे या अंगाने त्यांना समाजाकरता जगता आलं आणि त्यांना कुटुंबाकरताही फार गोड जगता आलं. 5 मुली अनेक मुलगा असा 6 अपत्यांचा तो बाप होता. मला वाटतं बाप शब्द म्हणण्यापेक्षा मला श्लेष करायचा आहे. या सर्व महाजन परिवाराचा तो आधार होता. योगायोग नाव पण आधार आहे. या 5 मुलीचा आणि 1 मुलाचा आधार होता. पण ऐका, शब्द लय गोडे. आधार, बापाची भूमिकाच आधार शब्दाची असते. गाडगं जेव्हा घडत असतं ना तेव्हा एकाएकी घडत नसतं. गाडगं आघाताने आणि आधाराने घडत असतं. पहा तुम्ही, जेव्हा कुंभाराचा गाडगं घडवताना तुम्ही निरीक्षण करा. कुंभार जेव्हा तो चिखल आणतो, माती आणतो, ती चाळतो, भिजवतो, तुडवतो, ती बडवतो, आणि जेव्हा त्याला मडकं घडवायचं असतं ना त्याला एकाएकी घडवता येत नाही. त्याला आधी हाणावं लागतं, आघातही असतो आणि त्याला आतून आधारही द्यावा लागतो. आतून आधार असतो आणि बाहेरून आघात असतो. याचा अर्थ आहे बाहेरचा आघात समाज असतो, आतला आधार बाप असतो. समाज जेव्हा आघात करतो तेव्हा आधार बापाचाच असतो. तुम्हाला आठवत असेल तुमचं लहानपण, जेव्हा तुम्ही शाळेमध्ये जात होता, शाळेमध्ये जेव्हा तुम्हाला कोणी जर मारलं, कोणी एखाद्या मित्रानं खोडी काढली, तेव्हा तुम्ही पळत कोणाकडे येत होता? बापाकडे येत होता, कारण आधार तोच होता. मला वाटतं या 5 मुली दैव यांचं त्या चांगल्या घरामध्ये आहेत, त्यांना पती चांगले आहेत. पण एक सांगतो, बापाचं घर सोडल्यानंतर अडचणी या असतातच, थोड्याफार का होईना. मी माहेर आणि सासर मधले एक अंतर तुकोबराच्या प्रमाणाने सांगत असतो. जिथे फिरण्याचं स्वातंत्र्य त्याला माहेर म्हणतात, जिथे मनाला येईल ते करण्याचं स्वातंत्र्य त्याला माहेर म्हणतात, आणि जिथं काही चुकलं तरी भीती वाटत नाही त्याला माहेर म्हणतात. जिथे काहीच करण्याचं स्वातंत्र्य नाही, कोणत्याच गोष्ट बारीक जरी चूक घडली तिथे भीती निर्माण होते, या अडचणी सासरमध्ये असतात. कदाचित त्या मुलींना कौटुंबिक किंवा काही कोण्या अंगाने जेव्हा अडचणी असतील तेव्हा कोणाला फोन करत असतील? बापालाच. बाप आधार असतो, आधार असतो. म्हणून आधार आणि आघात
समाज एकाएकी बनत नसतो महाराज, आघात आणि आधार असावा लागतो. म्हणून आदरणीय पितृचरण आधारजी महाजन हे या कुटुंबाचे आधारही बनले. मी बोललो की त्यांना समाजाकरता जगता आलं, राजकीय क्षेत्रातून कार्य केलं, त्यांना कुटुंबाकरताही जगता आलं. 5 मुली आणि 1 मुलगा, हॉटेल सारखा व्यवसाय करून त्यांनी या सर्वांचं शिक्षण केलं. आणि मला वाटतं 30-40 वर्षापूर्वीच त्यांनी शिक्षणाचं महत्त्व जाणून आपल्या मुलामुलींना शिक्षणाची नजर दिली. मला अजून एक विशेष वाटलं, जेव्हा मी आल्यानंतर महाजन साहेबांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी घटना सांगितली की माझं शिक्षण सर्व बाहेर झालं. खरं तर 5 मुलीवर झालेला मुलगा खूप लाडका असतो आणि साधारण नियम आहे, लाडातली पुरं वाया जातात. हा साधारण काय असतो नियम आहे, नवसाची मुलं थोडी वाया जातात. पण ऐकलं का, मुलगा 5 मुलीवर झाला जरी असला तर लालयेत आणि ताडयेत बापाच्या दोन्ही भूमिका त्यांनी बजावल्या. जोपर्यंत मुलगा 5 वर्षाचा लेकरू होतो ना, लेकरू असतो मुलगा 5 वर्षाचा असतो तोपर्यंत शास्त्र सांगतं त्याची लाड पुरवले पाहिजे. तो जेव्हा 14 वर्षाचा होतो ना तोपर्यंत त्याला समजावून सांगितलं पाहिजे. आणि 14 वर्षाच्या पुढे जर ऐकत नसेल तर वेळ प्रसंगी त्याला बडवलंही पाहिजे, त्याला रागवलंही पाहिजे, त्याला मारही दिला पाहिजे. त्याला ताडयत शास्त्रानं म्हटलेलं आहे. चला, सध्याच्या काळामध्ये हा फार संवेदनशील विषय आहे. मुलांना मारलं पाहिजे हे शब्द कदाचित एखाद्या बाल कल्याण विकास क्षेत्रातल्या कोणाला कळाला तर मी अडचणीत येईल. पण पाहिजे, कारण जीवन, तुम्हाला एक सांगतो, माणसाला एकाकी वळण लागतच नसतं. हो, बऱ्याच देवांना ते आपल्याकडे म्हणतात ना, लातो की भूत बातों से कभी नहीं मानते. जब बात से काम बनता है तो बात चला लेनी चाहिए, लेकिन जब बात से काम नहीं चलता तब लात जरुरी होती है. लात सुद्धा पाहिजे असते. म्हणून त्यांनी मुलांना लाडामध्ये न नासवता शिक्षणाचं महत्व पटवून दिलं. आणि एक हॉटेल चालवणाऱ्याचा पोरगा कमिशनर ऑफिसर बनला जीएसटी मध्ये. किती मोठं कार्य त्या बापाने केलं, किती गोड कुटुंबाकरता जगता आलं, समाजाकरता जगता आलं, कुटुंबाकरता जगता आलं. मला वाटतं ह्या दोघांकरता जगता जगता ते स्वतः करता जगायचं विसरूनच गेले. आणि खरंच या परिवाराला जेव्हा त्यांच्याकरता, त्यांच्याबद्दल जगण्याची आणि जगवण्याची अपेक्षा होती तेव्हा काळाने घाला घातला आणि यांचं उपपितृ छत्र हरवलं. या संबंधाने मी समारोपातही बोलेन. सुरुवातीला एवढं बोलत होतो की कर्तव्याचा विचार, एक वेष्टी आणि एक समष्टी कर्तव्य. मला समष्टी आधी कुटुंबाचं कर्तव्य सांगायचं. कुटुंबाचं कर्तव्य ऐका, 3 प्रकारच्या पूजा संत वाङ्मयामध्ये येतात साहेब, 3 प्रकारच्या. एक पहिली पूजा सांगतो, तो नाही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. नाही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. कोण्याचा जीवाचा मत्सर न करणं ही देवाची पूजाच आहे. आपल्याकडून कोण्याच व्यक्तीला त्रास होईल असं वागलं नाही पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सत्कर्म खूप सोपं आहे, दुष्कर्म वाईट आहे. माणसाची प्रवृत्ती होत नाही सत्कर्मात हे त्याचं दुर्दैव आहे. पण दुष्कर्म वाईट आहे, सत्कर्म खूप चांगलं आहे. सत्कर्म किती सोपं आहे. कल्पना करा, तुम्ही या कीर्तनाच्या मंडपात आलाय, जाता जाता तुम्हाला एखादा कागद दिसला, ते उचलणं सुद्धा काय आहे, सत्कर्म आहे. रस्त्यामध्ये खडे असतील, कोणाला जर टोचत असतील ते बाजूला करणं काय आहे, सत्कर्म आहे. रस्त्यामध्ये काटा पडला असेल, तो काटा कोणाला टोचू नये म्हणून उचलणं हे सुद्धा काय आहे, सत्कर्म आहे. कीर्तन झाल्यानंतर अरे टाळ अस्ताव्यस्त पडले, ते उचलले पाहिजे, हे सुद्धा काय आहे, सत्कर्म आहे. शतरंजा ठरलेल्या आहेत, त्या अस्ताव्यस्त पडल्यात, ते आवरणं सुद्धा काय आहे, तेही उचलणं काय आहे, सत्कर्म आहे. कीर्तनात कोणाची चांगली चप्पल दिसली, पुढे ऐका, ती न उचलणं हे सुद्धा सत्कर्म. सत्कर्म फार सोपं आहे. माणसानं ठरवलं पाहिजे. समाजाशी तुम्हाला एक माता मौली आहेत म्हणून एक उदाहरण देऊन जातो. सरळ बोलणं सोपं आहे, उलट वाईट बोलणं अवघड आहे.
सरळ बोलणं सोपं. एक म्हातारी बाई म्हणजे सासू म्हणून आपण हा हे दृष्टांत थोडा कालबाई आहे पण मांडून जातो. एक सासूबाई अशी जेवायला बसली. एक सासूबाई जेवायला बसली आणि भाजीमध्ये मीठ कमी पडलं. भाजीमध्ये मीठ कमी पडलं तर सरळ म्हणायचं, सोनबाई अगं भाजी थोडं मीठ कमी पडलं दे बरं. किती सरळ आहे. पण नाही. बाजूला मुलगा बसला होता नातू, ती त्याला विचारली, बाळू काय करतो. आजी मी अभ्यास करतो. काय होतं रे अभ्यास केल्याने. आई डिग्री मिळते. आजी डिग्री मिळते. डिग्री मिळाल्यावर काय होतं रे. आजी चांगली नोकरी मिळते. नोकरी केल्यानं काय होतं रे. आई पैसा मिळतो. आजी असं पैसा मिळतो. बरं बरं हे कर बाळा, लक्ष देऊन अभ्यास कर, डिग्री पर्यंत शिक्षण पूर्ण कर, चांगली नोकरी कर, पैसा कमव आणि पैसा आला की सगळ्यात आधी तुझ्या आईला मिठाचा पुडा आणून दे. आपल्याला भीक लागली, घरात मिठत नाही आपल्या. बोलणं लक्षात आलं माझं. मला सांगा सरळ बोलणं सोपं आहे का वाकडं बोलणं सोपं आहे. सरळ बोलणं सोपं आहे. सत्कर्म खूप सोपं आहे. सत्कर्म एवढं सोपं आहे आम्ही ते करत नाही तो भाग निराळा आहे. पण सत्कर्म फार सोपं आहे. समाजामध्ये आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये असं न वागणं ही फार मोठी देवाची पूजा आहे. मला वाटतं इथं प्रशासकीय अधिकारी पण आहेत. एका कागदा करता 10 वेळा चक्कर लावणं हे पाप आहे. एखाद्या कस्टमरला एका कागदा करता 10 वेळा चक्रा मारायला लावणं हे काय आहे. पाप आहे. आणि ते सहजासहजी होत असेल तर एका चक्रीत करणं हे सुद्धा पुण्य आहे. सत्कर्म एवढं सोपं आहे. एवढं सोपं आहे. ते करता आलं पाहिजे. ती नजर शोधता आली पाहिजे. ऐका, एखाद्याच्या वर्माला धरून बोलणं हे पाप आहे. तुम्हाला साधू संतांचं आचरण सांगतो. हे कोणाही जीवाचा न घडो मत्सर आहे ना त्या संबंधानं बोलतोय. सामाजिक कर्तव्याच्या संबंधानं. दादू पिंजारी नावाचे फार मोठे संत राजस्थानात होऊन गेले. कारण ही भूमीच सत्पुरुषांची महापुरुषांची भूमी आहे. दादू पिंजारी ते एका दुकानात गेले. तिथे एक स्त्री होती दुकानावर आणि दादू पिंजारी दुकानावर आले आणि आल्यानंतर त्या स्त्रीचा वात सरकला. आपण वायूचा विसर्ग झाला. समजून घ्या, आपण वायूचा विसर्ग झाला. खरंच काही काही शरीराच्या क्रिया या नैसर्गिक आहेत पण काही काही असामाजिक आहेत. थुंकणं नैसर्गिक आहे पण कुठे थुंकणं हे असामाजिक आहे. मल विसर्जन मूत्र विसर्जन हे नैसर्गिक आहे पण कुठे उघड्यावर करणं हे असामाजिक आहे. तसं आपण वायूचा विसर्ग हे नैसर्गिक आहे पण ते थोडं असामाजिक आहे. थोडं लज्जेचा विषय. आणि त्यात महिलेच्या संबंधानं महिला अधिकच संकोची असतात. त्या मर्यादाशील असतात. त्या दुकानमधल्या बाईचा आपण वायूचा विसर्ग झाला. ती खजील झाली, ती लाजली. पण प्रसंग होता पुढे. गिऱ्हाईक आलं होतं. दादू पिंजारी आलेले होते दुकानावर. त्या बाईनं त्या दादू पिंजाऱ्यांना विचारलं, बाबा काय पाहिजे तुम्हाला. आता इथं लक्ष द्या. दादू पिंजाऱ्यांनी कानाला हात लावला. बाई मोठ्याने बोला, मला ऐकायला येत नाही. लक्षात येते. बाई मोठ्याने बोला, मला ऐकायला येत नाही. खरं तर त्यांना ऐकायला येत होतं पण कदाचित मी जर सरळ बोललो तर ती बाई जास्त खजेल होईल. आणि त्या बाईला वाटलं काय नाही, आपल्याकडून जरी काही शारीरिक घटना घडली यांना ऐकू गेलेलं नाही, ती समाधानी झाली. हे सुद्धा पुण्य आहे. हे सुद्धा देवाची काय आहे पूजा आहे. पूजा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म. स्वामी काल गुरु भक्ती, स्वामी काल गुरु भक्ती, स्वामी काल गुरु भक्ती. वचन सेवापती, पितृवचन सेवापती, विष्णूची महापूजा, हेच विष्णूची महापूजा. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, विष्णूची महापूजा, हेच विष्णूची महापूजा. स्वामी काज. नोकराने मालकाचं
काम इमानानं करणं ही देवाची पूजाच आहे. शिष्यानं गुरुची सेवा करणं ही ईश्वराची पूजा आहे. आता पुढचे दोन मुद्दे मला महत्वाचे आहेत. बायकोनं नवऱ्याची सेवा करणं ही देवाची पूजा आहे आणि पोरानं बापाचं वचन पाळणं ही देवाची पूजा आहे. पण गंमत आहे, अन्य ठिकाणी पूजा आहे पण इथे तुकोबाराने शब्द महापूजा वापरलाय. म्हणजे पोरानं बापाचं वचन पाळणं ही नुसती पूजा नाही, हे काय आहे? महापूजा आहे. नोकरानं सेवकाचं काम इमानानं करणं. टाटा ग्रुपचे भारतरत्न आदर्श असणारे टाटा ग्रुपचे सर्वा प्रमुख रतनजी टाटा यांची त्या ग्रुपवर एकाएकी निवड नाही झाली. त्यांच्या काही परीक्षा घेतल्याच असतील. त्यांच्या प्रसंगातला एक प्रसंग सांगितला जातो. जेव्हा रतन टाटाजींना अध्यक्ष बनवायचं होतं, टाटा ग्रुपचं सर्वा बनवायचं होतं, तेव्हा त्यांची परीक्षा घेण्याकरता पूर्वीच्या अध्यक्षाने म्हणा सर्वांनी त्यांची परीक्षा घेतली होती. एका नोकराची त्यांना इंटरव्ह्यू घ्यायला लावला होता रतनजींना. आणि त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि सगळी काय त्याच्या तपासण्या झाल्या आणि ते आता कामावर ठेवण्याच्या योग्यतेचा तो व्यक्ती वाटला. स्वामी काल गुरु भक्ती, स्वामी काल गुरु भक्ती, स्वामी काल गुरु भक्ती. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, विष्णूची महापूजा, हेच विष्णूची महापूजा. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, विष्णूची महापूजा, हेच विष्णूची महापूजा. स्वामी काज नोकराने मालकाचं काम इमानानं करणं ही देवाची पूजाच आहे. शिष्यानं गुरुची सेवा करणं ही ईश्वराची पूजा आहे. आता पुढचे दोन मुद्दे मला महत्वाचे आहेत. बायकोनं नवऱ्याची सेवा करणं ही देवाची पूजा आहे आणि पोरानं बापाचं वचन पाळणं ही देवाची पूजा आहे. पण गंमत आहे, अन्य ठिकाणी पूजा आहे पण इथे तुकोबाराने शब्द महापूजा वापरलाय. म्हणजे पोरानं बापाचं वचन पाळणं ही नुसती पूजा नाही, हे काय आहे? महापूजा आहे. नोकरानं सेवकाचं काम इमानानं करणं. टाटा ग्रुपचे भारतरत्न आदर्श असणारे टाटा ग्रुपचे सर्वा प्रमुख रतनजी टाटा यांची त्या ग्रुपवर एकाएकी निवड नाही झाली. त्यांच्या काही परीक्षा घेतल्याच असतील. त्यांच्या प्रसंगातला एक प्रसंग सांगितला जातो. जेव्हा रतन टाटाजींना अध्यक्ष बनवायचं होतं, टाटा ग्रुपचं सर्वा बनवायचं होतं, तेव्हा त्यांची परीक्षा घेण्याकरता पूर्वीच्या अध्यक्षाने म्हणा सर्वांनी त्यांची परीक्षा घेतली होती. एका नोकराची त्यांना इंटरव्ह्यू घ्यायला लावला होता रतनजींना. आणि त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि सगळी काय त्याच्या तपासण्या झाल्या आणि ते आता कामावर ठेवण्याच्या योग्यतेचा तो व्यक्ती वाटला. नियम आहे ते तुला पाळावे लागते. टाटा ग्रुपचे आमचे 2 नियम आहेत, ते तुला पाळावे लागतील. म्हणजे कोणते नियम आहेत? कामात कुचराई करायची नाही हा पहिला नियम आहे. कामात कुचराई करायची नाही हा पहिला नियम आहे. त्यांनी विचारला दुसरा नियम काय? पहिला नियम मोडायचा नाही हा दुसरा नियम. कामात कुचराई करायची नाही हा जर पहिला नियम असेल तर पहिला नियम मोडायचा नाही हाच आमचा दुसरा नियम आहे म्हटलं. म्हणजे सेवकाने मालकाची सेवा करणं, काम जो मोबदला घेतलाय त्या मोबदला एवढं काम करणं ही देवाची पूजा आहे. हे तुकोबाराचं वचन आहे. गुरुभक्ती, शिष्यानं गुरुची सेवा करणं पूजा आहे. बायकोनं नवऱ्याची सेवा करणं पूजा आहे. मुलानं बापाची सेवा करणं ही पूजाच आहे. पण या नाण्याच्या एक बाजू झाल्या, नाण्याची दुसरी बाजूही पाहिजे. काय? कशी नाण्याची दुसरी बाजू? नोकरानं सेवकाने मालकाचं काम इमानानं करणं ही विष्णूची महापूजा आहे. तसं मालकाने नोकराची काळजी घेणं हे सुद्धा विष्णूची महापूजा आहे. जशी शिष्यानं गुरुची सेवा केली पाहिजे ही जर विष्णूची महापूजा आहे, तसं गुरुनं केवळ शिष्याच्या पैशावर डोळा नाही ठेवला पाहिजे. त्याच्या उद्धाराची, त्याच्या जीवनाला वळण लागेल याची काळजी घेणं ही विष्णूची महापूजा आहे. जशी बायकोनं नवऱ्याची सेवा करणं ही विष्णूची महापूजा आहे, तसं यानं सुद्धा नीट वागणं ह्या बेवड्यानं त्याचे सुद्धा कर्तव्य आहे. तिची काळजी घेणं हे काय आहे? पूजा आहे. महाराज ऐका, एक वैयक्तिक जीवन मी सुरुवातीला बोललो, एक विवाहित जीवन, एक अविवाहित जीवन.
जेव्हा तुम्ही अविवाहित असता आणि तुम्हाला स्टँडवर गेल्यावर वडापाव खाऊ वाटला, तुम्ही खाल्ला, तुम्ही स्वतंत्र आहेत अजून. पण ज्या दिवशी तुमचं लग्न होतं त्या दिवशीपासून मात्र तुम्ही एकटे खायला तुम्हाला परवानगी नाही. ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांनी हात वर करा बरं. नियम आहे ते तुला पाळावे लागते. टाटा ग्रुपचे आमचे 2 नियम आहेत, ते तुला पाळावे लागतील. म्हणजे कोणते नियम आहेत? कामात कुचराई करायची नाही, हा पहिला नियम आहे. कामात कुचराई करायची नाही, हा पहिला नियम आहे. मग त्यांनी विचारला दुसरा नियम काय? पहिला नियम मोडायचा नाही, हा दुसरा नियम. कामात कुचराई करायची नाही हा जर पहिला नियम असेल तर पहिला नियम मोडायचा नाही, हाच आमचा दुसरा नियम आहे म्हटलं. म्हणजे सेवकाने मालकाची सेवा करणं, काम जो मोबदला घेतलाय त्या मोबदला एवढं काम करणं ही देवाची पूजा आहे. हे तुकोबारायचं वचन आहे. गुरुभक्ती, शिष्यानं गुरुची सेवा करणं पूजा आहे. बायकोनं नवऱ्याची सेवा करणं पूजा आहे. मुलानं बापाची सेवा करणं ही पूजाच आहे. पण या नाण्याच्या एक बाजू झाल्या, नाण्याची दुसरी बाजूही पाहिजे. काय? कशी नाण्याची दुसरी बाजू? नौकरानं सेवकाचं काम, सेवकाने मालकाचं काम इमानानं करणं ही विष्णूची महापूजा आहे. तसं मालकाने नौकराची काळजी घेणं ही सुद्धा विष्णूची महापूजा आहे. जशी शिष्यानं गुरुची सेवा केली पाहिजे ही जर विष्णूची महापूजा आहे, तसं गुरुनं केवळ शिष्याच्या पैशावर डोळा नाही ठेवला पाहिजे. त्याच्या उद्धाराची, त्याच्या जीवनाला वळण लागेल याची काळजी घेणं ही विष्णूची महापूजा आहे. जशी बायकोनं नवऱ्याची सेवा करणं ही विष्णूची महापूजा आहे, तसं यानं सुद्धा नीट वागणं ह्या बेवड्यानं त्याचे सुद्धा कर्तव्य आहे. तिची काळजी घेणं हे काय आहे? पूजा आहे. महाराज ऐका, एक वैयक्तिक जीवन मी सुरुवातीला बोललो, एक विवाहित जीवन, एक अविवाहित जीवन. जेव्हा तुम्ही अविवाहित असता आणि तुम्हाला स्टँडवर गेल्यावर वडापाव खाऊ वाटला, तुम्ही खाल्ला, तुम्ही स्वतंत्र आहेत अजून. पण ज्या दिवशी तुमचं लग्न होतं त्या दिवशीपासून मात्र तुम्ही एकटे खायला तुम्हाला परवानगी नाही. ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांनी हात वर करा बरं. जवळजवळ माझ्यासारखे 2-4 व्हिडिओ सोडले झाले का? अयो हा हाय हाय, आमच्या पार्टीज आहे थोडे नाही अजून जागे आहे अजून. जवळजवळ माझ्यासारखे 2-4 व्हिडिओ सोडले झाले का? अयो हा हाय हाय, आमच्या पार्टीज आहे थोडे नाही अजून जागे आहे अजून. लग्नात बघा, तो दिवस आठवतोय का तुम्हाला? सगळीकडे मंगलमय वातावरण होतं. अत्यंत गोरा मेहंदीचा हात लावलेला हात तुमच्या हातावर होता, त्याच्या खाली तुमचा एक हात होता. वरून ब्राह्मण पाणी, त्या जिचा हात होता तिचा बाप पाणी ओतत होता आणि ब्राह्मण काहीतरी म्हणत होता, त्याकडे तुमचं लक्ष होतं का? लग्नात बघा, तो दिवस आठवतोय का तुम्हाला? सगळीकडे मंगलमय वातावरण होतं. अत्यंत गोरा मेहंदीचा हात लावलेला हात तुमच्या हातावर होता, त्याच्या खाली तुमचा एक हात होता. वरून ब्राह्मण पाणी, त्या जिचा हात होता तिचा बाप पाणी ओतत होता आणि ब्राह्मण काहीतरी म्हणत होता, त्याकडे तुमचं लक्ष होतं का? आठवतो का तो दिवस तुमचा? नाही आठवत? आठवत. त्याशी ब्राह्मण काहीतरी म्हणत होता, त्याकडे तुमचं लक्ष होतं का? मग तुमचं लक्ष होतं कुठं त्या दिवशी? त्या दिवशी ब्राह्मण म्हणत होता, आता ही तुला देतोय आम्ही, ही महाजनाची मुलगी तुझ्या हातात देतोय, पण ऐक, धर्मेच अर्थेच कामेच नातिचराने. धर्म, अर्थ आणि काम याच्या तिची प्रतारणा होऊ देऊ नको. हे कर्तव्य, परस्परावर जीव लावणं हे कर्तव्य. पहा, आता मला मुख्य मुद्द्याचा, ज्याचा मला विस्तार करायचा आहे ते पद आता समोर आले. पितृवचन, मुलानं बापाचं वचन पाळणं ही सुद्धा देवाची महापूजा आहे. जो बापाचं वचन पाळतो, पण ऐका, पण बापानं काय सांगितलं आठवतो का तो दिवस तुमचा? नाही आठवत? आठवत. त्याशी ब्राह्मण काहीतरी म्हणत होता, त्याकडे तुमचं लक्ष होतं का? मग तुमचं लक्ष होतं कुठं त्या दिवशी? त्या दिवशी ब्राह्मण म्हणत होता, आता ही तुला देतोय आम्ही, ही महाजनाची मुलगी तुझ्या हातात देतोय, पण ऐक, धर्मेच अर्थेच कामेच नातिचराने. धर्म, अर्थ आणि काम याच्या तिची प्रतारणा होऊ देऊ नको. हे कर्तव्य, परस्परावर जीव लावणं हे कर्तव्य. पहा,
आता मला मुख्य मुद्द्याचा ज्याचा मला विस्तार करायचा आहे ते पद आता समोर आले. पितृवचन. मुलानं बापाचं वचन पाळणं ही सुद्धा देवाची महापूजा आहे. जो बापाचं वचन पाळतो, पण ऐका, पण बापानं काय सांगितलं होतं? तुम्हाला पुराणातल्या गोष्टी आवडतात का नाही मला माहित नाही, कारण सध्याच्या काळामध्ये पुराणातल्या गोष्टी लोकांना सहसा आवडत नाही. पण गोष्ट जेवढी गोड आहे म्हणून सांगणं माझं क्रमप्राप्त आहे. बापानं मुलाला काय सांगावं, मुलाने बापाच्या वचनात राहिल्यावर काय होतं. भागवतात एक गोड कथा येते. नभग नावाचा राजा आहे आणि त्याला नाभाग आदी काही पोरं आहेत. सगळ्यात मोठ्या पोराचं नाव काय आहे? नाभाग. जी वारकरी मंडळी त्यांना अंबरीश नाव चांगलं माहिती आहे. नाभाग म्हणजे अंबरीशाचे वडील आहे. ऐका, नाभाग तो नाभाग होता आणि नभग वडील आहेत. वडिलांनी सांगितलं, नाभागा वनात जा आणि तप कर. तुम्ही जर आपला जुना काळ पाहिला, जुना काळ, तर काय करायचे, ज्या मुलाला राज्यावर बसवायचंय त्याला आधी वनात पाठवायचे. त्याचं कारण काय माहितीये? त्याचं कारण एकच आहे, ज्या राजाला प्रतिकूल जीवनाच्या संवेदना कळतात तोच राजा चांगलं शासन करू शकतो. सोनगीर मध्ये प्यायला स्वच्छ पाणी नाही हे कोणत्या पुढाऱ्याला कळेल? जो सोनगीर मधलं पाणी पिल त्याला. जो येताना बिस्लरी बाटल्या घेऊन येतो त्याला कसं कळेल? सोनगीर वरून चिमठाणा म्हणतो, आता चला चिमठाण्याला जाणारा रोड खराब आहे हे कोणत्या पुढाऱ्याला कळेल? जो इथे 4 व्हीलरनं प्रवास करतो त्याला. जो हेलिकॉप्टरनं मुंबईतून निघतो डायरेक्ट चिमठाण्यात येतो त्याला काय कळणार आहे? म्हणून राजालाच प्रतिकूल जीवनाचं ज्ञान असलं पाहिजे. काही काही वैयक्तिक मत आहेत, व्यक्ती स्वातंत्र्य या समाजात बोलण्याचं म्हणून बोलतो. सध्या शेतकरी एवढा अडचणीत कोणताच घटक नाही. कोणताच घटक शेतकरी एवढा अडचणीमध्ये नाही. आणि शेतकऱ्याच्या अडचणी कोणतेही शासन होत्या मिटत नाही. का मिटत नाही? माझं निरीक्षण सांगतो, या देशातला शेतकरी त्याच दिवशी सुखी होईल ज्या दिवशी शेतकऱ्याचा पोरगा पंतप्रधान होईल. जोपर्यंत शेतकऱ्याचे दुःख कळत नाही तोपर्यंत काय करणार? म्हणून आधी प्रतिकूल जीवनाचं ज्ञान झालं पाहिजे. म्हणून नाभागाला वनामध्ये पाठवलं. नाभाग वनात गेला, सुंदर तपश्चर्या केली, आल्यानंतर एका वाड्यामध्ये निघाला. तेवढ्यात एक भाऊ म्हटला, ए पुढे निघाला, चल बाहेर हो. म्हणजे का रे, बाहेर का हो? हा वाडा माझ्या वाट्याला आलाय. म्हणजे का? तू वनात गेल्यावर आम्ही वाटण्या करून घेतल्या म्हणे सगळ्या संपत्तीची. त्या नाभागाने विचारलं, मग माझ्या वाट्याला काय? काय नाही, आम्हाला वाटलं आता तू आळंदीला गेला तिकडे संन्याशी होशील. महाराज आळंदीला गेलेले जो जो घरातून रिजेक्टच करून टाकतात. आता माझं राशन कार्डला नाव नाही. आता तुम्हाला काय सांगू, घरचं जे राशन कार्ड आहे त्याला नाव नाही महाराज, माझं काढून टाकले घरचे. आम्हाला वाटलं तू वनात गेला तर तसा संन्याशी होशील. तुझ्या वाट्याला मी काही ठेवलंच? माझ्या वाट्याला काहीच नाही. नाही हे काय म्हणे, काय म्हातारा बाप तेवढा शिल्लक आहे, पाहिजे का तुला? म्हातारा बाप शिल्लक आहे, सगळ्याच्या वाटण्या झाल्या, बापाच्या अजून नाही झालेल्या. नाभाग म्हणतो, अरे म्हातारा बाप नाही दिलं माझ्या वाट्याला, तुम्ही माझं विश्व माझ्या वाट्याला दिलंय. नाभागाने नभागाला घेतलं. घटना ऐकण्यासारखी. नाभाग पुढे चालला होता, म्हणजे पोरगा पुढे चालत होता, बाप मागं चालत होता आणि बाप रडत होता. नाभागाने विचारलं नभागाला, बाबा तुम्ही का रडता? अरे प्रत्येक बापाचं कर्तव्य असतं की त्याने पोराला संपत्ती आणि संस्कार द्यायला पाहिजे, पण मी अयशस्वी बाप. म्हणजे का? बाकीच्या पोराला संपत्ती देऊ शकलो पण संस्कार दिले नाही. तुला संस्कार दिले पण संपत्ती दिली, याचा खेद मला वाटतो. बाकीच्यांना संपत्ती मिळाली पण संस्कार नाही. यांना संस्कार दिले, तुला संस्कार मिळाले पण संपत्ती नाही. हे दुःख वाटते. तुम्ही बाबा तुम्ही काळजी नका करू, मी तुमच्या आशीर्वादानं सगळं कमवून घेईल. पुढे नाभागाने एक वाक्य लय गोड वापरलं, ते वाक्य ऐका. नभागाने सांगितलं बापाने, अरे पोराने माझ्या संपत्तीचे वाटे केलेत, माझ्या बुद्धीचे वाटे नाही झालेले. आताच्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर इस्टेटीचे वाटे झाले. टॅलेंट अजून शिल्लक आहे माझा, माझी बौद्धिकता शिल्लक आहे. बौद्धिकता काय बाबा? मला काही मंत्र येतात, ते मंत्र तुला मी शिकवतो. तू ते मंत्र इथे जवळच काही ब्राह्मण यज्ञ करतायत त्यांना शिकव.
कारण ते 6 दिवसानंतर त्या मंत्राचा विसर त्यांना पडतोय, ते तुला काहीतरी देतील. ते गेले 6 दिवसानंतर मंत्राचा ध्यान करून दिलं, ब्राह्मणांचा यज्ञ पूर्ण झाला, ते खुश झाले आणि त्याने काही द्रव्य, सगळं उरलेलं द्रव्य नाभागाला दिलं. तो द्रव्य घेऊन निघाला, पण रस्त्यामध्ये काळा कबीर पुरुष हातात दंड घेऊन उभा राहिला. कुठे घेऊन निघालास? ठेव द्रव्य. अहो मी नेतोय, मी विकत चोरून नेत नाहीये, हे मला त्यांनी स्वखुशीनं दिलंय. बिलकुल नाही. पूर्वी प्रजापतीच्या यज्ञात निर्णय ठरलाय, जो काही यज्ञात भाग उरतो तो शिवदूताचा असतो, आमचा आहे, ठेव. ते मी देईन, पण बापाला विचारू. न भाग बाबाकडे आला, न भगाकडे. बाबा असं असं झालंय, त्यांनी मला पैसा तर खूप दिलाय, द्रव्य खूप दिलंय, पण तो पुरुष असा असा म्हणतोय. खरे बाळा, त्यांचं त्यांना देऊन टाक. तो गेला आणि त्यांचं द्रव्य दिलं आणि त्या पुरुषाची माफी मागितली. माफ करा, द्रव्य तुमचं होतं ना, अधिकार मी दाखवत होतो. तो दिव्य पुरुष प्रसन्न झाला. का प्रसन्न झाला? त्याची 2 कारण आहे. पहिलं कारण आहे, ज्याला प्रतिकूलतेत धर्म आठवतो तो खरा धार्मिक. प्रसंग आला आणि तेव्हा धर्म आठवतो तो खरा धार्मिक आहे. नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुका आहे आणि नांदगाव तालुक्याजवळ विहळे नावाचं गाव आहे. त्या गावाच्या जवळ एक बाई मला भेटली कीर्तन झाल्यानंतर, आणि तिने चोळामोळा झालेली 10 रुपयाची नोट माझ्या हातात दिली. दक्षिणा दिली जाते ना दर्शन घेताना, अशी तिने किती दिली? 10 रुपयाची नोट माझ्या हातात दिली. मी ती घेतली. पडिले वळण इंद्रिय असं, ती नोट मी घेतली. पण बाजूच्या एका व्यक्तीने मला एक घटना सांगितली. महाराज जी बाई माहिती कोण आहे तुम्हाला? म्हणलं नाही. आमच्या भागातली गरीब कुटुंबातली बाई आहे, तिला कोणी नाही. ना असं ऐकण्यासारखी गोष्ट आहे बरं सर. ती बाई शेतामध्ये कामाला जाते आणि दिवसाचे 150-200 रुपये कमवते. किती? 150-200 कमवते आणि जेवढे कमवते तेवढे गरीबात वाटून टाकते, रोजची रोज वाटून टाकते. आणि एखाद्या घरी जाऊन अर्धी भाकर मिळवते, ती खाते आणि तिच्या झोपडीत झोपते. तिला जर विचारलं का ग तू अशी पैसे वाटशील तर म्हातारपणे काय खाशील? ती म्हणली मी आता भिकाऱ्यांना देईन आणि जेव्हा थकले तेव्हा भिकाऱ्याच भीक मागून खाईल. ह्याला दातृत्व म्हणतात. ती 10ची नोट मी खरचली नाही, माझ्या ग्रंथात मी जपून ठेवली, मरेपर्यंत जपून ठेवणार. आणि त्या 10 रुपयाला किंमत आहे. त्या नोटेला वस्तूचे मूल्य कमी आहे, पण त्याच्यात भावनेचं मूल्य फार जबरदस्त. वस्तू मूल्य आणि भावमूल्य फरक असतो. इकडे पहा, कल्पना करा, मी बहीण तुमच्या 4ही बहिणींना सांगेन की वडिलांनी तुम्हाला एखादी साडी घेतलेली असेल किंवा एखादी वस्तू असेल, त्या वस्तूची किंमत काहीच नसेल, पण माझ्या वडिलांची, माझ्या वडिलांना दिलेली ती तुम्ही जपून ठेवत असाल. कारण का? त्या वस्तूची 50 रुपये किंमत हे त्याचं वस्तू मूल्य असतं, पण त्याच्या पाठीमागे ज्या भावना असतात ते भावना मूल्य असतं. जसं तुमचं वस्तू मूल्य आणि सेवा मूल्य, सेवा कर आणि वस्तू कर असतो तुमच्या जीएसटी मध्ये, तसं प्रत्येक वस्तूमध्ये अजून एक मूल्य असतं. एक वस्तू मूल्य असतं, एक भावमूल्य. भावमूल्याची ताकद फार मोठी असते. मावशा तुम्हाला गोदडी शब्द कळतो का? गोदडी, 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 गोदडी म्हणजे काय असते? भागाभागा शब्द भिन्न भिन्न आहेत महाराज. तुमच्याकडे काय म्हणतात? झावर, झावर. नवीन शब्द ऍड झाला बरं आता माझ्या यादीत. झावर. काय काय भागात गोदडी. साताऱ्यात गेलो लेपाट, त्याला काय म्हणतात सातारा जिल्ह्यात लेपाट. आणि पुणे परिसरात मावळ भाग आहे. थंडीच्या दिवसात कीर्तनाला गेलो, सोबत माझं पातळ पांघरायला होतं. मी म्हटलं थंडी वाजायला लागली. ती बाई म्हणली महाराज एखादी दमकोंडी देऊ का? तिकडे गोदडीला काय म्हणतात गणेश भाऊ? दमकोंडी. म्हणलं टाका बाबा काय येतं. आणि तिनं तेव्हा ती जाड गोदडी अंगावर टाकली आणि माझा दम कोंडला. तेव्हा मला कळालं हिला दमकोंडी का म्हणतात. मी गोदडीची एक व्याख्या केलेली आहे, ही पुरुषांपेक्षा स्त्रियांना लवकर कळेल. गोदडी, गोदडी म्हणजे काय? जे कपडे घालायच्या उपयोगाचे नाहीत पण फेकून द्यावे वाटत नाहीत. बरोबर ना? तुम्हाला पुराणातल्या गोष्टी आवडतात का नाही मला माहित नाही, कारण सध्याच्या काळामध्ये पुराणातल्या गोष्टी लोकांना सहसा आवडत नाही. पण गोष्ट जेवढी गोड आहे म्हणून सांगणं माझं क्रमप्राप्त आहे. बापानं मुलाला काय सांगावं, मुलाने बापाच्या वचनात राहिल्यावर काय होतं
भागवतात एक गोड कथा येते. नभग नावाचा राजा आहे आणि त्याला नाभाग आदी काही पोरं आहेत. सगळ्यात मोठ्या पोराचं नाव काय आहे? नाभाग. जी वारकरी मंडळी त्यांना अंबरीश नाव चांगलं माहिती आहे. नाभाग म्हणजे अंबरीशाचे वडील आहे. ऐका, नाभाग तो नाभाग होता आणि नभग वडील आहेत. वडिलांनी सांगितलं, नाभागा वनात जा आणि तप कर. तुम्ही जर आपला जुना काळ पाहिला, जुना काळ, तर काय करायचे, ज्या मुलाला राज्यावर बसवायचंय त्याला आधी वनात पाठवायचे. त्याचं कारण काय माहिती? त्याचं कारण एकच आहे, ज्या राजाला प्रतिकूल जीवनाच्या संवेदना कळतात तोच राजा चांगलं शासन करू शकतो. सोनगीर मध्ये प्यायला स्वच्छ पाणी नाही हे कोणत्या पुढाऱ्याला कळेल? जो सोनगीर मधलं पाणी पिल त्याला. जो येताना बिस्लरी बाटल्या घेऊन येतो त्याला कसं कळेल? सोनगीर वरून चिमठाणा म्हणतो आता, चला चिमठाण्याला जाणारा रोड खराब आहे हे कोणत्या पुढाऱ्याला कळेल? जो इथे 4 व्हीलरनं प्रवास करतो त्याला. जो हेलिकॉप्टरनं मुंबईतून निघतो डायरेक्ट चिमठाण्यात येतो त्याला काय कळणार आहे? म्हणून राजालाच प्रतिकूल जीवनाचं ज्ञान असलं पाहिजे. काही काही वैयक्तिक मत आहेत, व्यक्ती स्वातंत्र्य या समाजात बोलण्याचं म्हणून बोलतो. सध्या शेतकरी एवढा अडचणीत कोणताच घटक नाही. कोणताच घटक शेतकरी एवढा अडचणीमध्ये नाही. आणि शेतकऱ्याच्या अडचणी कोणतेही शासन होत्या मिटत नाही. का मिटत नाही? माझं निरीक्षण सांगतो, या देशातला शेतकरी त्याच दिवशी सुखी होईल ज्या दिवशी शेतकऱ्याचा पोरगा पंतप्रधान होईल. जोपर्यंत शेतकऱ्याचे दुःख कळत नाही तोपर्यंत काय करणार? म्हणून आधी प्रतिकूल जीवनाचं ज्ञान झालं पाहिजे. म्हणून नाभागाला वनामध्ये पाठवलं. नाभाग वनात गेला, सुंदर तपश्चर्या केली, आल्यानंतर एका वाड्यामध्ये निघाला. तेवढ्यात एक भाऊ म्हटला, ए पुढे निघाला, चल बाहेर हो. म्हणजे का रे, बाहेर का हो? हा वाडा माझ्या वाट्याला आलाय. म्हणजे का? तू वनात गेल्यावर आम्ही वाटण्या करून घेतल्या म्हणे सगळ्या संपत्तीची. त्या नाभागाने विचारलं, मग माझ्या वाट्याला काय? काय नाही, आम्हाला वाटलं आता तू आळंदीला गेला तिकडे संन्याशी होशील. महाराज आळंदीला गेलेले जो जो घरातून रिजेक्टच करून टाकतात. आता माझं राशन कार्डला नाव नाही. आता तुम्हाला काय सांगू, घरचं जे राशन कार्ड आहे त्याला नाव नाही महाराज, माझं काढून टाकले घरचे. आम्हाला वाटलं तू वनात गेला तर तसा संन्याशी होशील. तुझ्या वाट्याला मी काही ठेवलंच? माझ्या वाट्याला काहीच नाही. नाही हे काय म्हणे, काय म्हातारा बाप तेवढा शिल्लक आहे, पाहिजे का तुला? म्हातारा बाप शिल्लक आहे, सगळ्याच्या वाटण्या झाल्या, बापाच्या अजून नाही झालेल्या. नाभाग म्हणतो, अरे म्हातारा बाप नाही दिलं माझ्या वाट्याला, तुम्ही माझं विश्व माझ्या वाट्याला दिलंय. नाभागाने नभागाला घेतलं. घटना ऐकण्यासारखी. नाभाग पुढे चालला होता, म्हणजे पोरगा पुढे चालत होता, बाप मागे चालत होता आणि बाप रडत होता. नाभागाने विचारलं नभागाला, बाबा तुम्ही का रडता? अरे प्रत्येक बापाचं कर्तव्य असतं की त्याने पोराला संपत्ती आणि संस्कार द्यायला पाहिजे, पण मी अयशस्वी बाप आहे. म्हणजे का? बाकीच्या पोराला संपत्ती देऊ शकलो पण संस्कार दिले नाही, तुला संस्कार दिले पण संपत्ती दिली. याचा खेद मला वाटतो. बाकीच्यांना संपत्ती मिळाली पण संस्कार नाही, यांना संस्कार दिले, तुला संस्कार मिळाले पण संपत्ती नाही. हे दुःख वाटते. बाबा तुम्ही काळजी नका करू, मी तुमच्या आशीर्वादानं सगळं कमवून घेईल. पुढे नाभागाने एक वाक्य लय गोड वापरलं, ते वाक्य ऐका. नभागाने सांगितलं बापाने, अरे पोराने माझ्या संपत्तीचे वाटे केलेत, माझ्या बुद्धीचे वाटे नाही झालेले. आताच्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर इस्टेटीचे वाटे झाले. टॅलेंट अजून शिल्लक आहे माझा, माझी बौद्धिकता शिल्लक आहे. बौद्धिकता काय बाबा? मला काही मंत्र येतात, ते मंत्र तुला मी शिकवतो. तू ते मंत्र इथे जवळच काही ब्राह्मण यज्ञ करतायत त्यांना शिकव, कारण ते 6 दिवसानंतर त्या मंत्राचा विसर त्यांना पडतोय, ते तुला काहीतरी देतील. ते गेले 6 दिवसानंतर मंत्राचा ध्यान करून दिलं. ब्राह्मणांचा यज्ञ पूर्ण झाला, ते खुश झाले आणि त्याने काही द्रव्य, सगळं उरलेलं द्रव्य नाभागाला दिलं. तो द्रव्य घेऊन निघाला, पण रस्त्यामध्ये काळा कबीर पुरुष हातात दंड घेऊन उभा राहिला. कुठे घेऊन निघालास? ठेव द्रव्य. मी नेतोय, मी विकत चोरून नेत नाहीये, हे मला त्यांनी स्वखुशीनं दिलंय. बिलकुल नाही. पूर्वी प्रजापतीच्या यज्ञात निर्णय ठरलाय,
जो काही यज्ञात भाग उरतो तो शिवदूताचा असतो आमचा ठेव. ती म्हणजे देईन पण बापाला विचारू. न भाग बाबाकडे आला न भगाकडे. बाबा असं असं झालंय, त्यांनी मला पैसा तो खूप दिलाय, द्रव्य खूप दिलंय, पण तो पुरुष असा असा म्हणतोय. खरे बाळा, त्यांचं त्यांना देऊन टाक. तो गेला आणि त्यांचं द्रव्य दिलं आणि त्या पुरुषाची माफी मागितली. माफ करा, द्रव्य तुमचं होतं ना, अधिकार मी दाखवत होतो. तो दिव्य पुरुष प्रसन्न झाला. का प्रसन्न झाला? त्याची दोन कारण आहे का. पहिलं कारण आहे, ज्याला प्रतिकूलतेत धर्म आठवतो तो खरा धार्मिक. प्रसंग आला आणि तेव्हा धर्म आठवतो तो खरा धार्मिक. नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुका आहे आणि नांदगाव तालुक्याजवळ विहळे नावाचं गाव आहे. त्या गावाच्या जवळ एक बाई मला भेटली कीर्तन झाल्यानंतर आणि तिने चोळामोळा झालेली 10 रुपयाची नोट माझ्या हातात दिली. दक्षिणा दिली जाते ना दर्शन घेताना, अशी तिने किती दिली? 10 रुपयाची नोट माझ्या हातात दिली. मी ती घेतली. पडिले वळण इंद्रिय असं ती नोट मी घेतली. पण बाजूच्या एका व्यक्तीने मला एक घटना सांगितली. महाराज जी बाई माहिती कोण आहे तुम्हाला? म्हणलं नाही. आमच्या भागातली गरीब कुटुंबातली बाई आहे, तिला कोणी नाही. असं ऐकण्यासारखी गोष्ट आहे बरं सर. ती बाई शेतामध्ये कामाला जाते आणि दिवसाचे 150-200 रुपये कमवते. किती? 150-200 कमवते आणि जेवढे कमवते तेवढे गरीबात वाटून टाकते. रोजची रोज वाटून टाकते आणि एखाद्या घरी जाऊन अर्धी भाकर मिळवते, ती खाते आणि तिच्या झोपडीत झोपते. तिला जर विचारलं का ग तू अशी पैसे वाटशील तर म्हातारपणे काय खाशील? ती म्हणली मी आता भिकाऱ्यांना देईन आणि जेव्हा थकले तेव्हा भिकाऱ्याच भीक मागून खाईल. ह्याला दातृत्व म्हणतात. ती 10ची नोट मी खरचली नाही, माझ्या ग्रंथात मी जपून ठेवली, मरेपर्यंत जपून ठेवणार. आणि त्या 10 रुपयाला किंमत आहे. त्या नोटेला वस्तूचे मूल्य कमी आहे पण त्याच्यात भावनेचं मूल्य फार जबरदस्त. वस्तू मूल्य आणि भावमूल्य फरक असतो. इकडे पहा, कल्पना करा, मी बहीण तुमच्या 4ही बहिणींना सांगेन की वडिलांनी तुम्हाला एखादी साडी घेतलेली असेल किंवा एखादी वस्तू असेल, त्या वस्तूची किंमत काहीच नसेल, पण माझ्या वडिलांना दिलेली ती तुम्ही जपून ठेवत असाल. कारण का? त्या वस्तूची 50 रुपये किंमत हे त्याचं वस्तू मूल्य असतं, पण त्याच्या पाठीमागे ज्या भावना असतात ते भावना मूल्य असतं. जसं तुमचं वस्तू मूल्य आणि सेवा मूल्य, सेवा कर आणि वस्तू कर असतो तुमच्या जीएसटी मध्ये, तसं प्रत्येक वस्तूमध्ये अजून एक मूल्य असतं. एक वस्तू मूल्य असतं, एक भावमूल्य. भावमूल्याची ताकद फार मोठी असते. मावशा तुम्हाला गोदडी शब्द कळतो का? गोदडी 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 म्हणजे काय असतं? भागाभागा शब्द भिन्न भिन्न आहेत महाराज. तुमच्याकडे काय म्हणतात? झावर. झावर नवीन शब्द ऍड झाला बरं आता माझ्या यादीत. झावर. काय काय भागात गोदडी. साताऱ्यात गेलो लेपाट, त्याला काय म्हणतात सातारा जिल्ह्यात लेपाट. आणि पुणे परिसरात मावळ भाग आहे. थंडीच्या दिवसात कीर्तनाला गेलो, सोबत माझ्या पातळ पांघरायला होतं. मी म्हटलं थंडी वाजायला लागली. ती बाई म्हणली महाराज एखादी दमकोंडी देऊ का? तिकडे गोदडीला काय म्हणतात गणेश भाऊ? दमकोंडी. म्हणलं टाका बाबा काय येतं. आणि तिनं तेव्हा ती जाड गोदडी अंगावर टाकली आणि माझा दम कोंडला. तेव्हा मला कळालं हिला दमकोंडी का म्हणतात. मी गोदडीची एक व्याख्या केलेली आहे, ही पुरुषांपेक्षा स्त्रियांना लवकर कळेल. गोदडी म्हणजे काय? जे कपडे घालायच्या उपयोगाचे नाहीत पण फेकून द्यावे वाटत नाहीत, बरोबर ना? त्या टाकाऊ पासून केलेला टिकाऊ एक म्हणजे पांघरुण, त्याला काय म्हणतात? गोदडी. गोदडीची काय किंमत? काहीच किंमत नाही गोदडीला, काही किंमत नाही गोदडीला. पण किंमत कशाला आहे? गोदडीला किंमत नाही. पण तुम्हाला एक घटना सांगतो. पुण्यामध्ये स्वारगेटला जर उतरले तुम्ही तर राजा केळकर वस्तू संग्रहालय स्वारगेटला पुण्यात, आणि तिथे गोदडी काचात मोडून ठेवलेली आहे आणि ती गोदडी पाहायला 50 रुपये तिकीट आहे. काय 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 फाटकी गोदडी पाहायला किंमत किती? 50 रुपये. मी स्वतः फाडले तिकीट म्हणून सांगतोय तुम्हाला. म्हणजे फाटकी गोदडी तिला 50 रुपये तिकीट काय? कारण ती गोदडी जिथे मडून ठेवली काचात त्याच्या खाली एक वाक्य आहे, सदर गोदडी
भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई हिची आहे. त्या गोधडीची किंमत नाहीये, तिनं वापरली त्या भावनेची किंमत. वस्तुमूल्य आणि त्याच्या पाठीमागचं भावना मूल्य. चला अजून एक उदाहरण सांगतो, लय गोड उदाहरण. सोनगीर सारखं शहर जाऊ द्या, धुळ्यासारखं शहर, धुळ्यासारखं शहरात एक पोरगा पेन विकत बसला होता. त्या टाकाऊ पासून केलेला टिकाऊ एक म्हणजे पांघरुण, त्याला काय म्हणतात? गोधडी. गोधडीची काय किंमत? काहीच किंमत नाही गोधडीला, काही किंमत नाही गोधडीला. पण किंमत कशाला आहे? गोधडीला किंमत नाही. पण तुम्हाला एक घटना सांगतो. पुण्यामध्ये स्वारगेटला जर उतरले तुम्ही तर राजा केळकर वस्तू संग्रहालय स्वारगेटला पुण्यात, आणि तिथे गोधडी काचात मोडून ठेवलेली आहे. आणि ती गोधडी पाहायला 50 रुपये तिकीट आहे. काय 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 फाटकी गोधडी पाहायला किंमत किती? 50 रुपये. मी स्वतः फाडले तिकीट म्हणून सांगतोय तुम्हाला. म्हणजे फाटकी गोधडी तिला 50 रुपये तिकीट. काय? कारण ती गोधडी जिथे मडून ठेवली काचात, त्याच्या खाली एक वाक्य आहे, सदर गोधडी भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई हिची आहे. त्या गोधडीची किंमत नाहीये, तिनं वापरली त्या भावनेची किंमत. वस्तुमूल्य आणि त्याच्या पाठीमागचं भावना मूल्य. चला अजून एक उदाहरण सांगतो, लय गोड उदाहरण. सोनगीर सारखं शहर जाऊ द्या, धुळ्यासारखं शहर, धुळ्यासारखं शहरात एक पोरगा पेन विकत बसला होता. पेन विकत बसला होता पोरगा. पण गिऱ्हाईक यायचं, का रे कितीला दिला पेन? तो म्हणला, साहेब 5 रुपयाला एक, 10चे 2. पण माणसाला एक लय घाण सवय, गरिबांना पाडून मागायची, लयच घाण सवय. पण एक ऐकत जा दादांनो, सगळेच लोक तुम्हाला लुटायला नाही बसले, काही जगायलाही बसले. त्याचं भान ठेवलं पाहिजे. सगळेच काही लुटायला नाही बसले, काही भान जगण्याकरताही बसलेले. पण लोक जिथं नाही तिथे, डॉक्टरला म्हणेल तेवढे, वकिलाला म्हणेल तेवढे, CA ला म्हणेल तेवढे, महाराजाला काय म्हणत नाही मी आता. आणि काय त्या भाजीपाल्या पशीन, पेन पशीन, त्या खेळण्याच्या दुकानात पडतं कोणास ठाऊक, तिथं पाडून मागतात. पुरुषांचं बरं, पण ह्यांचं लय धाडस रे बाबा पाडून मागण्याच्या बाबतीत. मी स्वतः अनुभवलेलं सांगतो. घटना नाशिकची आहे, स्थळही सांगतो, नाशिक रोडची आहे. अजून ठिकाणा सांगतो, जेल ऑफिसच्या पुढे जो प्लॅटफॉर्म आहे का, त्या प्लॅटफॉर्मवरची घटना आहे. आमची आई मला म्हटली, महाराज आपल्याला जरा चटया आणा. म्हणून मी नांदूर नाक्यावरून निघालो आळंदीला जायला. आणि आता बिटकोपच्या तिथून अलीकडून त्या चौकातून मी लेफ्ट घेणार होतो पुण्याकडे जायला. चटया दिसल्या मला फार बरं वाटल्या चटया. मी गाडी थांबवली आणि त्या चटईवाल्याला विचारलं, कितीला रे चटई? तो मला, महाराज जी 300 को एक है. आणि मी बघणार तेवढ्यात ऑटो रिक्षा मधून 4-5 बाया उतरल्या, भिन्न भिन्न वयाच्या आणि भिन्न भिन्न आकाराच्या. भिन्न भिन्न वयाच्याही होत्या, भिन्न भिन्न आकाराच्याही होत्या. आकारमान पाहताना माझ्याकडेच पाहिलं पाहिजे असं काही. प्रत्येकाचा आपापल्या नशिबानं आकारमान आहे. आमचं नशीब जरा जास्त फळफळलेलं आहे, काय त्याच्यात एवढं आल्या. पण त्यामध्ये तोडी किरवानी गप होत्या, पण जी भैरवी होती तोडी किरवानी गप होत्या, पण भैरवी विचारलं, का रे कितीला दिली चटई? तो मला, माताजी 300 को एक है. 300च्या 1, 400च्या 4 दे. अरे मी ही जर बाई झाशीच्या राणीच्या सरकारमध्ये असती तर संरक्षण मंत्री हिलाच केला असतो. काय धाडस आहे. पण नाही, गरीबाला पाडून मागत जाऊ नका. ते पेन सावकार एक बघत होता, सोनार पाहत होता. अरे ए बाळा इकडे. म्हणे, काय हो सर, शाळेत जात नाही तू? जातो. कोणत्या वर्गाला आहे? 8व्या वर्गाला आहे. शाळेत गेला नाही आज? कसा जाऊ साहेब? आणि सावकार, काय अडचण काय? शाळेची फी भरायला पैसा नाहीये. आई वडला कोण गे? साहेब मायबापच नाहीये. त्याच्या हृदयाला कुठंतरी लागलं, मायबाप नाही त्याला. म्हणजे मग पेन विकत बसला. हो, थोडं जगणार आहे, पण स्वाभिमानाने भीक मागून मला जगायचं नाही, मला जगायचं नाही. तुझी फी किती रे बाळा? म्हणे 5000 रुपये.
मग हे पेन विकून कधी होणार आहे? काय करावं सावकार? 5ला 1 दिला तर मला 2 रुपये उरतात, लोक 5चे 3 मागितले तर कसा दे? चल ये, तुला मी त्या 5 एकाच पेनची किंमत मिळवून देतो. त्याने तो पेन घेतला. लक्ष द्या बरं आता. सावकारानं सोनाराने पेन घेतला आणि ज्या वेलवेटच्या मैरबीमध्ये ब्रासलेट गंठण ठेवलं जातं त्यात पेन अडकून ठेवलं. गिराहक आलं, तरी विचारलं, सावकार हा पेन इथे कस काय हो? एवढ्या याच्यात ठेवला हा पेन, एवढा इथं कसा काय? तुम्ही हा पेन काय सामान्य आहे काय? म्हटलं. म्हणजे काय महत्व काय या पेनचं? म्हणजे हाच तो पेन आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याची लिखापडी या पेननं झाली. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा त्याची लिखापडी या पेननं झालेली आहे. तुम्हाला असं कुठून आणला? लंडनला गेलो होतो तेव्हा आणला म्युझियम मधून. मला द्याल का? मला जुन्या वस्तूचा संग्रह करायची खूप आवड आहे. नाही, मी काय देण्याकरता आणला नाही, मलाही पाहिजे. नाही हो, द्या राव, पैसे घ्या. आता तुम्ही म्हणता म्हणून पैसे घेऊन देईल, पण आलेल्या किमतीत देईल. मला काही याच्यातलं कमवायचं नाही. जे इंग्रजीचे जाणकार आहेत त्यांना एक सांगायचंय मला. इंग्रजीत ना काही शब्द सायलेंट असतात, ते शब्दात असतात पण त्याचे उच्चार होत नाही. पण मराठी भाषा तिच्या पुढची. इंग्रजीत शब्द सायलेंट असतात, मराठीत वाक्याच्या वाक्य सायलेंट असतात. जेव्हा दुकानदार म्हणतो ना मला याच्यात काहीच कमवायचं नाही, त्याच्यात अख्खं एक वाक्य सायलेंट आहे, मी तुम्हाला चुना लावलेला आहे. जेव्हा तुम्ही मुलगी पाहायला जाता आणि मुलगी पाहायला गेल्यानंतर जेव्हा तिचे मायबाप म्हणतात आमची पोरगी म्हणजे गरीब गाय आहे, याच्यात सुद्धा एक वाक्य सायलेंट आहे. काय? हिला शिंग आहेत. गाय गरीब आहे पण हिला पण शिंग आहेत. प्रसंगी ती सायलेंट असतात. तो दुकानदार म्हटला मला काय याच्यात कमवायचं नाही, पण आल्या किमतीत मी देतो. कितीला दिले? म्हणे हे 25,000ला आणला. ते लेके खिशात हात घातला. काळ्या 24 नोटा, आपलं 24 नोटा काढल्या. नाही चुकतंय माझं. हा नाही गुलाबी 12 नोटा काढल्या आणि काळ्या 2 काढल्या. गुलाबी 12 आणि काळ्या 2 किती झाले? म्हणजे 2,000ची म्हटले की तुम्हाला गुलाबी म्हटले की 2,000चेच आठवते वाटत. म्हणजे तुमचंही आमच्या सारखंच झालं. 25,000 मोजून दिले. त्याने ते घेतले. पेन घेऊन तो उड्या मारत गेला. सावकार सज्जन होता, त्याने पोराला जवळ बोलून ते 25,000 दिले. पोरगाही निघून गेला. सावकार जेवायला निघून गेला आणि तुमचा फोन आल्यामुळे सरळ मी इकडे निघून आलो. पुढं काय झालं मला माहित नाही. माझ्या पूर्ण वक्तव्याचं तात्पर्य एवढंच आहे, त्या पेनचं वस्तुमूल्य 5 रुपये. त्या पेनचं मूल्य 5 रुपये. पण हे देशाच्या स्वातंत्र्याची लिखापडी केलेला पेन आहे, हे त्याचं भाव मूल्य. मला त्या बाईने दिलेले 10 रुपये, तिचं मूल्य 10 रुपये. पण त्यात तिची असलेली भावना, त्या भावनेची किंमत आहे. न बघाने वस्तू त्याग केला, हे फक्त वस्तू मूल्य आहे. पण प्रतिकूलता असताना त्याग केला, हे भाव मूल्य आहे. प्रसन्न झाला, द्रव्य दिलं. दुसरं कारण, बापाच्या वचनात अडकणारा पोरगा आहे म्हणून सर्वस्व देऊन टाकलं. आणि तोच नाभाग या पृथ्वी तलावर एक चक्रवर्ती राजा बनला बापाच्या आशीर्वादाने. एवढा जबर बापाचा आशीर्वाद आहे, एवढा जबर बापाचं वचन आहे. ही देवाची पूजा आहे. मग 2 वाक्य सांगतो ना, आता अभंगात प्रवेश करतो. बापाची सेवा 2 अंगाने करता येते. ते जिवंत तोपर्यंत सेवा करता येते शरीराची, आणि ते गेल्यानंतर स्मरणाने त्यांची सेवा करता येत असते. ते जिवंत तोपर्यंत सेवा करावी. या परिवाराबद्दल मला कौतुक वाटतं, आदर वाटतो. आदरणीय महाजन साहेबांनी बापाची खूप चांगली सेवा केली. मला वाटतं वयाच्या शेवटच्या 4 वर्ष ते डायलिसिसवर होते. पण आठवड्यातून 2 वेळा वडिलाचं डायलिसिस अपोलो हॉस्पिटलला जाऊन ते करायचे. वडिलाची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत केली. आणि वडील गेले. आता काय, जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत त्यांचं स्मरण घडलं पाहिजे. त्यांचं काय घडलं पाहिजे? स्मरण घडलं पाहिजे. म्हणून आता वर्ष झालं म्हणून वर्ष श्राद्धाचं हे स्मरण आहे. वर्षातून 3 वेळ तरी बाप आठवलाच पाहिजे. अक्षय तृतीयेला 1, ते ज्या तिथीला गेले त्या तिथीला 2,
आणि पितृपक्षात ते ज्या तिथीला गेले त्या तिथीला धरून 3 वेळा बाप आठवलाच पाहिजे. त्या स्मरणानुसार हे त्यांनी केलेलं आहे. ऐका, बापांनी 2 प्रकारची संपत्ती मुलांकरता कमवलेली असते आणि मुलाचं कर्तव्य असतं तिचं संरक्षण करणं. बापानं कमवलेली संपत्ती आणि बापानं कमवलेले संस्कार या 2 गोष्टीच्या संपत्तीचं रक्षण हे प्रत्येक पोराचं कर्तव्य आहे. म्हणून ऐका, मला वाटतं आधारजी महाजन यांनी भौतिक संपत्ती साहेबांकरता किती ठेवली हे काय मी पाहिलेलं नाही आणि मला त्याच्याशी जास्त घेणं देणंही नाही. त्या संपत्तीशी नाही. पण ऐका, पण एक दिसून आलं, एक संस्काराची शिदोरी त्यांनी आपल्या मुलाला दिली. एवढ्या पदावरचा माणूस आणि एवढा नम्र मी पहिल्यांदाच पाहिला. विठाला माणसाकडे पदाचा अहंकार फार वाईट असतो, फार वाईट असतो. पण त्यांना त्या अहंकारानं स्पर्श केला नाही. त्याचं कारण आहे मायबापाची शिकवण आहे. ह्याला मायबापाची शिकवण लागते. म्हणून ही एक संपत्ती आहे. समाजसेवा, आपण ज्या क्षेत्रात होतो त्या सेवेतून समाजसेवा केली पाहिजे. आणि बापाच्या संपत्तीत आडवं जो कोणी येईल त्याला आडवा केला पाहिजे. ध्यानात, संपत्तीत जो कोणी आडवा येईल त्याला आडवा केला पाहिजे. आज जगद्गुरु तुकोबराच्या वडिलाची संपत्ती आहे तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि आज देव आडवा आला. देव आडवा आल्यानंतर आज तुकोबरायांनी देवाच्या विरोधातच आंदोलन पुकारलं. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या वडिलांची मीराची कदेवा, 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 माझ्या वडिलांची मीराची कदेवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पराने राखीना दादवंता, उपवास पराने राखीना दादवंता. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पराने राखीना दादवंता, उपवास पराने राखीना दादवंता.